नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी घेऊन आलेली आहे युजफुल छोटे टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुमच्या किचनमधली कामं करणं देखील खूपच सोपं होईल आणि सोबतच तुमच्या खूप साऱ्या पैशांची बचत देखील होईल। तर चला, आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। चला, आता आपण पहिली टिप पाहूयात। बरेचदा आपण काय करतो, कुकरमध्ये भांडे न ठेवता थेट कुकरमध्ये डाळ शिजवायला लावतो, पण कधी कधी पाण्याचा अंदाज चुकल्याने किंवा आणखीन काही कारणाने ही डाळ जास्त शिजते आणि शिट्टीसोबत ही डाळ फसफसून बाहेर देखील येते, म्हणजेच याचं पाणी बाहेर येतं आणि हे पाणी सगळं बाहेर आल्यानंतर कुकर आणि गॅस शेगडी जास्त खराब होते आणि काम देखील दुप्पट होतं। अशा वेळी नक्की काय करावं हा प्रश्न आपल्याला पडतो। तर काय करायचं आहे, यामुळे जेव्हा डाळ शिजवायला आपण घालतो तेव्हा त्या डाळीमध्ये एखादा चमचा घालायचा, जेणेकरून काय होतं, या कुकरमधून डाळ किंवा पाणी अजिबात बाहेर येत नाही। कुकरची शिट्टी झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता या कुकरमधून डाळ किंवा पाणी अजिबात बाहेर आलेलं नाही आणि तुम्हाला असं वाटेल की स्टीलचा चमचा कसा शिजवायचा, असा प्रश्न अनेकांना पडतोच, पण त्याने काहीच होत नाही। यामुळे तुमचं कुकरचं झाकण, गॅस, शेगडी, टाइल्स, ओटा अजिबात खराब होणार नाही, डाळ देखील व्यवस्थित शिजली जाते। तर ही टिप तुम्हाला आवडली असेल तर ही टिप तुम्ही नक्कीच फॉलो करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर चला, आता आपण पुढची टिप पाहूयात। बाजारातून केळी आणल्यानंतर ती जास्तीत जास्त 2 ते 4 दिवस टिकते। केळी आणल्यानंतर सर्व केळी एकदाच खाल्ली जात नाही किंवा ती संपत देखील नाही, तर काय होतं, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ती केळी लगेचच काळी पडते किंवा सडली जाते किंवा खराब होते। तर ही केळी जास्तीत जास्त काळ टिकण्यासाठी किंवा फ्रेश राहण्यासाठी तुम्ही भन्नाट असा उपाय करू शकता। तर काय करायचं आहे, उरलेल्या केळीचं जे देठ आहे ना, त्या देठाला एखादी कॅरी बॅग किंवा प्लास्टिकची पिशवी बांधायची आहे, जेणेकरून ही केळी जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसांसाठी फ्रेश जशीच्या तशीच राहील। ही केळी अजिबात सडणार नाही किंवा काळी पडणार नाही। हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा, जेणेकरून आणलेला पदार्थ देखील खराब होणार नाही आणि तुमचे पैसे देखील वाया जाणार नाही। चला, आता आपण पुढची टिप पाहूया। त्या अगोदर हा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। स्वयंपाकाचा वेळ वाचावा यासाठी आपण लसूण एकदाच सोलून ठेवतो, पण लसूण सोलणं हे आपल्याला थोडंसं कंटाळवाणं काम वाटतं। जर तुम्हाला एकाच वेळी भरपूर प्रमाणात लसूण सोलायचं असेल तर ही पद्धत एकदम भन्नाट अशी आहे आणि तुम्हाला ती एकदम सोपी अशी वाटणार आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला एखादी बरणी किंवा एखादा रिकामा डब्बा घ्यायचा आहे आणि एखाद्या रिकाम्या बरणीनं किंवा डब्यानं हा लसूण अशा पद्धतीने फोडून घ्यायचा आणि ज्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत या सर्व पाकळ्या या रिकाम्या बरणीत भरून घ्यायच्या। मला जर जास्त प्रमाणात देखील लसूण सोलायचं असेल तर एकदम भन्नाट अशी ही ट्रिक आहे। तुम्ही एकाच वेळेस भरपूर प्रमाणात कमी वेळेत हा लसूण एकदाच तुम्ही सोलून ठेवू शकता। तर पहा, अशा पद्धतीनं हा लसूण फोडून घ्यायचा आणि या सर्व मोकळ्या झालेल्या पाकळ्या या बरणीमध्ये भरून घ्यायच्या। पाकळ्या बरणीमध्ये भरून घेतल्यानंतर या बरणीचं किंवा डब्याचं झाकण लावून घ्यायचं आणि डब्बा 5 ते 6 मिनिटे वेगानं हलवायचा। एकदम सोपी पद्धत आहे लसूण सोलण्याची। तुम्ही कमी वेळेमध्ये भरपूर प्रमाणात लसूण सोलू शकता आणि या पद्धतीने लसूण अगदी सोप्या पद्धतीने सोलला जातो। पहा बरं, किती कमी वेळेमध्ये आपण जास्त प्रमाणात हा लसूण सोलू शकतो। तर तुम्ही पाहू शकता या लसणापासून पाकळ्या वेगळ्या झालेल्या आहेत। तर पाहिलं, एकदम भन्नाट अशी ही ट्रिक आहे। तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर तुम्ही नक्कीच फॉलो करून पहा, ते तुमच्या वेळेची देखील बचत होईल आणि तुम्हाला जास्त मेहनत देखील करावी लागणार नाही। चला, आता आपण पुढची टिप पाहूयात। आलं हे आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये लागतंच। गरमागरम चहा बनवण्यापासून ते इतर पदार्थ बनवण्यापर्यंत सगळ्याच गोष्टीमध्ये आलं लागतंच। हे आलं किंवा अद्रक 12ही महिने उपलब्ध असतंच। हे आलं देखील स्टोअर करून कसं ठेवायचं आणि स्वस्त दरात भेटलं तर आपण एकाच वेळी अर्धा ते 1 किलो मध्ये देखील हे विकत घेतो, पण हे घेतल्यानंतर हे स्टोअर कसं करायचं, कुजून खराब देखील होऊ शकतं। तर हे आलं जास्त प्रमाणात जर तुम्ही आणलं असेल तर ते स्टोअर करण्याची एक भन्नाट ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। तर काय करायचं आहे, एखादी छोटी बरणी, रिकामी बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून हे आलं ठेवून द्यायचं आहे, पण आलं बुडेल इतपत हे पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि ही बरणी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। ट्रिक वापरल्यामुळे आलं जास्त दिवस टिकण्यास मदत होईल, ते अजिबात खराब होणार नाही। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। तर चला, आता आपण पुढची टिप पाहूयात। आता प्रत्येक भाजीमध्ये आपण तर लसूण वापरतोच, आता हा लसूण आपण ठेचून किंवा खिसणीनं किसून टाकतो। तर आपण काय करतो, खिसणीनं जेव्हा हा लसूण खिसतो तेव्हा काय होतं, हाताला एखाद्या वेळेस जखम देखील होण्याची शक्यता असते किंवा हा लसूण खिसण्यासाठी जास्त वेळ देखील लागतो। तर ह्या लसूण खिसण्यासाठी इथे मी तुम्हाला एक भन्नाट अशी ट्रिक सांगणार आहे। तर काय करायचं आहे, इथे मी छोटी प्रकारे ही खिसणी या पिशवीच्या आतमध्ये ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने हा लसूण सोलून घ्यायचा आहे। असा तुम्ही जर लसूण सोललं तर कमी वेळेमध्ये भरपूर प्रमाणात हा लसूण सोलला जातो आणि किसणी देखील तुमची भरणार नाही।
आणि हाताला देखील इजा होणार नाही। आपण पुढची टिप पाहूयात। आता आपण काय करतो, एखाद्या पदार्थामध्ये लिंबू टाकायचं असेल तर तेव्हा काय करतो, लिंबू चिरतो, पण काय होतं, एका लिंबाऐवजी तिथे अर्ध्याच लिंबाचा वापर केला जातो आणि ते राहिलेलं अर्ध लिंबू तसंच पडतं आणि ते पडून खराब देखील होतं। तर याच लिंबाचा तुम्हाला भन्नाट असा उपाय, या लिंबामध्ये काय करायचं आहे, 7 ते 8 लवंग घ्यायचे आहेत आणि त्या अशा पद्धतीने खोचून ठेवायचे आहेत किंवा घालून ठेवायचे आहेत आणि हे लिंबू तुम्ही किचनमध्ये किंवा रात्री बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी डास असतात त्या ठिकाणी तुम्ही हे लिंबू ठेवू शकता। जर हे लिंबू तुम्ही अशा प्रकारे जर ठेवलं तर घरामध्ये चिलटं, माशा किंवा डास देखील येणार नाही आणि पावसाळ्यामध्ये जो घरात कुबट वास येतो तो कुबट वास देखील येणार नाही। आता शेंगदाणे भाजल्यानंतर देखील सगळ्या शेंगदाण्याची साल लवकर निघत नाही आणि जर शेंगदाणे जास्त प्रमाणात असतील आणि शेंगदाण्याची साल काढण्यास जास्त वेळ देखील लागतो आणि आपल्याला थोडंसं ते किचकट काम वाटतं आणि वेळखाऊ काम वाटतं। तर त्यासाठी काय करायचं आहे, शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्यात चिमूटभर किंवा थोड्याशा प्रमाणात मीठ टाकायचं आणि गॅस बंद करूनच मीठ टाकायचं आहे बरं का। आणि शेंगदाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर शेंगदाणे 1 ते 2 मिनिटासाठी मस्त असे परतून घ्यायचे। इथे वापरल्यामुळे काय होतं, कमीत कमी वेळेमध्ये जास्त शेंगदाण्याची देखील साल व्यवस्थित निघून येते। तर पहा बरं, कितीच मस्त सोपा असा हा उपाय आहे। जास्त वेळ देखील तुमचा इथे जाणार नाही आणि तुम्हाला जास्त मेहनत देखील इथे करावी लागणार नाही। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा। सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा।